नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं जनता की नजर। कोपरगांव नगराध्यक्ष पद के उम्मीदवार काका कोयटे ने आज एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस की। विरोधी पक्ष द्वारा उन पर और उनकी समता पत्र संस्था पर लगाए गए व्यक्तिगत और बेबुनियाद आरोपों का जवाब देते हुए काका कोयटे ने विरोधी गुट को खुली चेतावनी दी है। काका कोयटे ने कहा, विरोधी पक्ष के ये बगल बच्चे यानी चमचे जो हम पर निचले दर्जे के व्यक्तिगत आरोप लगा रहे हैं, मैं इन्हें साफ कह देना चाहता हूँ कि हम इन बगल बच्चों को यकीनन सबक सिखाएंगे। चुनाव प्रचार के दौरान हमने कभी उन पर टीका टिप्पणी नहीं की, मगर अब इन चीजों का जवाब देना जरूरी हो गया है। उन्होंने आगे कहा कि हमारी संस्था समता के जरिए हम जो समाज उपयोगी काम कर रहे हैं, हमने बस उसी को तवज्जो दी। समता के जरिए सैकड़ों गरीब लोगों को खाने के डिब्बे पहुंचाए जाते हैं। कोरोना के भयानक दौर में हमने लगातार 3.5 महीने तक हजारों लोगों को खाना खिलाया। हमारा समता इंसानियत का मंदिर हो, समता उद्योग हो या समता स्टडी पॉइंट हो, हर जगह उन्हें समता 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 नाम ही नजर आ रहा है। इसीलिए उन्होंने समता को टारगेट करने का फैसला किया है और बेबुनियाद आरोप लगाए हैं। उन्हें विकास के मुद्दों पर बात करनी चाहिए। उन्होंने हमेशा आशुतोष दादा के काम में रुकावट डालने का काम किया है, ऐसा काका कोयटे ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा। उन्होंने आगे कहा कि शंकरराव कोल्हे और शंकरराव काले, इन्होंने अपनी पूरी जिंदगी एक सिद्धांत को निभाया। उन्होंने कभी भी एक दूसरे पर व्यक्तिगत आरोप नहीं लगाए। कोल्पेवाड़ी शुगर फैक्ट्री ने कभी संजीवनी शुगर फैक्ट्री की आलोचना नहीं की और न ही कभी संजीवनी ने कोल्पेवाड़ी पर। विरोधी पार्टी की भी अपनी देवयानी बैंक है, संजीवनी पत संस्था है। हमने कभी उन पर टीका टिप्पणी नहीं की। हमारी विरोधियों से गुजारिश है कि आदरणीय शंकरराव कोल्हे और शंकरराव काले ने जो अलिखित नियम बनाए थे, उन्हें बरकरार रखे और उनका एहतराम करें। उन्होंने आमदार आशुतोष काले से भी मुखातिब होते हुए एक बात कही। उन्होंने कहा कि मैं एक किताब लिख रहा हूँ जिसमें समता ने अपने टॉप 20 कर्जदारों से वसूली कैसे की, उनकी कड़वी यादें इसमें मैंने लिखी है। किताब छपने के बाद आप जरूर इसे पढ़िएगा। उन्होंने कहा कि इस किताब की प्रस्तावना में मैंने लिखा है कि समता अव्वल बाकी दुय्यम। इसका मतलब है कि समता में हमेशा डिपॉजिटर्स यानी खातेधारकों को हितों को प्राथमिकता दी है और देते रहेंगे। उनकी जमा पूंजी को महफूज रखना, सुरक्षित रखना पुण्य का काम है और यही पुण्य मेरे काम आएगा। कोपरगांव की जनता सुलझी हुई है और विरोधी पार्टी जो बालिश आरोप लगा रहे हैं, ये जनता जनार्दन सब जानती है। काका कोयटे ने आगे कहा कि 21 तारीख को जो नतीजा आने वाला है, उसमें यकीनन मैं नगराध्यक्ष बनूंगा और हमारे सब नगर सेवक बड़ी जीत हासिल करेंगे। जो लोग हम पर व्यक्तिगत आरोप लगा रहे हैं, हम उसकी कड़ी निंदा करते हैं, निषेध करते हैं और हम यकीनन उनको सबक सिखाएंगे। पसरवलं जातंय म्हणण्यापेक्षा बगल बच्च्यांना बळी दिलं जातंय। आम्ही जे आपण नुकसानीचे दावे करणार आहोत, फौजदारी दावे करणार आहोत, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी। बगल बच्च्यांवर आपण नुकसानीचे दावे आम्हाला करावे लागत आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही। आम्ही जो समता पॅटर्न आहे, समताच्या माध्यमातून हे जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत, त्याला प्रसिद्धी दिली। त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना ॲलर्जी झाली असं मला दिसतं। समताच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात। समताच्या माध्यमातून 3.5 महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं। समताचं माणुसकीचं मंदिर असेल, समताचं उद्योग मंदिर असेल, समता स्टडी पॉईंट असेल, तर प्रत्येकाला जे समोर समता समता नाव दिसतंय, त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठरवलं। त्यांना समता या नावाची एवढी ॲलर्जी आहे ना, त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना। माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना। ठीक आहे, समताची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करतायत। आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर एक तत्व पाळलं बघा। संजीवनीने कधी कोळपेवाडी कारखान्यावर टीका केली नाही, कोळपेवाडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केली नाही। त्यांची देवयानी बँक आहे, संजीवनी पतसंस्था आहे, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही। त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोल्हे आणि शंकररावजी काळे साहेबांनी हे जे घालून दिलेले अलिखित नियम आहे, ते त्यांनी पाळावेत, एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे। आणि हे जे काही आमच्या विरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना, मी खरं एक दादा तुम्हालाही माहित नाही, मी एक पुस्तक लिहितोय। पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी। समताचे टॉप 20 थकबाकीदार जे आहेत, त्यांची आम्ही वसुली कशी केली, त्याच्या या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहे। निवडणुकामुळे आचारसंहितेमध्ये प्रकाशन लांबलं। हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना, हे जे थकबाकीदार आहेत ना, त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत। त्याचा संजय मोरे जो आहे ना, 1 नंबरची कथा त्याची, 1 नंबरची घोडकीची कथा 13 नंबरची आहे या पुस्तकामध्ये। हे पुस्तक वाचून बघा
तो तिसरा कोण आहे? खक्के. खक्केची कथा 17 नंबरची याच्यामध्ये. टॉप 20 आमचे जे थकबाकीदार आहे त्यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. त्याचं पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. आणखी एक सांगू इच्छितो तुम्ही, या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे संस्था प्रथम बाकी दुय्यम. त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे, समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले. हे आज मी लिहिलेलं नाही, 6 महिन्यापासून हे पुस्तक लिहितोय. म्हटलेलं आहे, प्रसंगी थकबाकीदारांचा रोषही आम्ही नेहमी पत्करतो. संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं, संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखं असतं असं मी मानत आलेलो आहे. परंतु थकबाकीदारांची थकबाकी वसूल झाली नाही, संस्था अडचणीत आल्यास, ठेवीदारांच्या ठेवी परत करता न आल्यास तो ठेवीदारांचा जो रोष पत्करावा लागतो हा रोष तळतळाट असतो. थकबाकीदारांच्या जे वसुलीची कारवाई असते ना तो राग असतो, पण हा ती वसुली जर केली नाही, ठेवीदारांच्या ठेवी जर परत दिल्या नाही तर तो तळतळाट असतो. त्याच्यामुळे थकबाकीदारांचा कितीही रोष पत्करण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे. समताचा जो वसुली पॅटर्न आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. अनेक संस्था हा समता पॅटर्नचा अवलंब त्यांच्या वसुलीमध्ये करत असतात. नाही पत्करचा 7 मर्चंट नाही पत्करचा 7 मर्चंट हा नाही पत्करचा 7 बँक पुण्य कमवायचं काम चालू होतं. पुण्य. आणि हे पुण्य माझ्या निश्चितपणे कामाला येणार आहे. कोपरगावची जनता हे सुज्ञ आहे. हसता येतो त्यांच्यावर लोक जे काही फोन येत आहेत मला अशा प्रकारचे बालिश आरोप करतायत. त्यांचे खरं सल्लागार कोण आहे? त्यांचे ते सल्लागारांची यांची कीव येते हो, अशा सल्लागारांचा सल्ला ते घेत आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक मी सांगू इच्छितो, हे तर दिलं, या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कमळाच्या चिन्हावर त्यांना 30 उमेदवार सुद्धा उभे करता नाही आले. आमचे 30चे 30 उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे आणि येत्या 21 तारखेला 30 घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुंगाट त्यांनी सुद्धा बांधलेली. आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही. म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो. आणि जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत. म्हणजे सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत. तर आतापर्यंत पत्रकारांनी समताला जशी साथ दिली तशी यापुढेही द्यावं एवढीच विनंती. धन्यवाद.